मुरबाड तालुक्यातील मुरबाड तालुका दैनिक आधुनिक केसरी आहे. आधुनिक केसरी पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान देत आहे. संपूर्ण सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील बातम्या ह्या आधुनिक केसरीमधून येत आहेत आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा आमच्या आधुनिक केसरीची वाटप हे फार मोठ्या प्रमाणात होते. आधुनिक केसरीला पुढील वाटचालीस माझ्या ठाणे जिल्ह्याकडून मुरबाड तालुक्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. आता आपण जेवढे शक्य होतील तेवढे या ना या घेऊन for आधुनिक केसरी हिबे 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 आमच्या मुलीला पुढे आणण्यामध्ये पुढेकरांचा खूप आधी हातभार विचार स्वातंत्र्याची वाही आधुनिक केसरी आधुनिक केसरी आधुनिक केसरी दैनिक आपले आधुनिक केसरी आधुनिक केसरी दैनिक आपले गावत झाला वैश्विकराचा विश्वत भावेगा गावत झाला वैश्विकराचा विश्वत भावेगा या गावाचे नावच आहे आधुनिक केसरी आधुनिक केसरी आधुनिक केसरी जान लागले आधुनिक केसरी आधुनिक केसरी आधुनिक केसरी जान लागले ज्ञान हवे विज्ञान हवे पण संस्कृती ही हवी ज्ञान हवे विज्ञान हवे पण संस्कृती ही हवी या सगळ्यांना जागा देतो आधुनिक केसरी आधुनिक केसरी आधुनिक केसरी पोर्टल आपले आधुनिक केसरी आधुनिक केसरी चित्र हवे ते आहे त्याचे व्यंगचित्र ही हवे चित्र हवे ते आहे त्याचे
हवे हे सगळे सामावून घेतो आधुनिक केसरी आधुनिक केसरी तुमच्या भावभावना जिथे उमटली या साऱ्यांचे माध्यम आहे आधुनिक केसरी आधुनिक केसरी आधुनिक केसरी आधुनिक केसरी आधुनिक केसरीमध्ये गीत बघितलेलं आहे ते गीत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव सरांनी लिहिलेलं आहे. फक्त अर्ध्या मिनिटाचा अनुभव सांगतो. सरांना मी मागच्या महिन्यात फोन केला आणि सरांना सांगितलं की सर आषाढी वारीवर मला एक गीत पाहिजे आणि आधुनिक केसरीवर तुम्ही गीत लिहावं. महाराष्ट्र गीत आहे, विद्यापीठ गीत आहे, शरद गीत आहे, पण आपण दैनिकावर केसरी गीत लिहू. आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्तमानपत्र असेल आधुनिक केसरी ज्याचं गीत लिहिल्या गेलं ते इंद्रजित भालेराव सरांच्या हस्ते. आणि सरांना सांगितलं सर गीत कधी तुम्ही लिहून देणार? ते म्हणे आधी काम करा म्हणे, आता आषाढी आलेली आहे, तेवढा विषय हातावजा करतो आणि मग ते आपण पुढे बघू, तुमचं लांब आहे कार्यक्रम, आपण तेव्हा करू. आणि 2 दिवसाला असं झालं की पहाटे 6:45-7 वाजता माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर सरांनी गीत लिहून पाठवलं. मी म्हणलं सर तुम्ही तर नंतर म्हणले होते, पण ते मला मी जेव्हापासून बोलला तेव्हापासून ते डोक्यात विचार होते आणि ते डोक्यात विचार होते आणि मी ते लगेच उतरवलं. त्याबद्दल सरांचे आधुनिक केसरी टीमच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सरांना सांगितले की आपल्या गीताचं लोकार्पण कुणाच्या हस्ते करायचं. सरांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एकच गीतकार आहेत त्यांचं नाव मला पटकन आठवते, ते म्हणजे सुप्रसिद्ध कवी गीतकार चित्रपट गीतकार दासू वैद्य सर. आणि सरांना सांगितलं तुम्ही त्याच्यामुळे आम्हाला काहीच गरज नव्हते. फोन केला की सर दत्त म्हणून हजर होते. आणि जेतपल सरांनी परवा सरांना फोन केला, सरांनी सांगितलं नसापूरमध्ये माझा खूप कार्यक्रम बिझी शेड्यूल आहे, पण भालेराव सरांचं गीत माझ्या हस्ते लोकार्पण होते आणि एका दैनिकावरचं गीत लोकार्पण होते. मी आवर्जून येईल. कार्यक्रम झाल्या सर इथं आले, त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुझे मार्गदर्शक आमचे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरांना मी सांगितलं की सर आता असा उपक्रम राबवलाय आणि आपल्याला त्याचं लोकार्पण करायचंय. सर म्हणजे कुठं करायचंय? सर आपल्या पत्रकार संघाच्या ऑफिसला वगैरे करू. नाही म्हणे, आपल्याला त्याचा मोठा इव्हेंट करायचा. तुमच्या वर्धापन दिनाच्याच दिवशी मोठा कार्यक्रम घेऊन आपण ते लोकार्पण करू. सरांची प्रेरणा मार्गदर्शन त्याबद्दल मी मुंडे सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सगळे टीम केसरी परिवारावर प्रेम करणारे महाराष्ट्रभरातून आमचे पत्रकार आलेले आहेत. धुळे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नांदेड असेल, चंद्रपूर असेल, महाराष्ट्रभरात हे स्लोगन आहे आपलं रिज्यू हॅपी मराठी राहील. संजीव भाऊ तुम्हाला सांगताना मला खरंच आनंद होतो की आपले रोजच्या ऑनलाईनचे 15 लाख वाचक आहेत आणि तुम्ही आता गाडीत बसल्यावर गुगलवर सर्च करा. कोणी बोलायची गरज नाही. तुम्ही नुसतं गुगलवर जायचं, माईकवर म्हणायचं आधुनिक टाकून खाली येते, त्याला क्लिक करायचं. म्हणजे हे पूर्वीसारखं प्रिंट मीडियाचं राहिलंय. आमचा एवढा खप, आमचा तेवढा खप, इथं बाप दाखवण्याचं राहतं, सांगायची गरज नाही. मी भालेराव सरांना जेव्हा पहिल्यांदा सांगितलं केसरीबद्दल ते मला थांबा, मला 8 दिवस जरा बोलू पाय कविता लिहून द्यायच्या वेळेस सुद्धा ते म्हणजे ठीक आहे मी फक्त विचार करतो. आणि त्यांनी सांगितलं एवढं सुंदर पेपर लोक वाचतात, मला ते गुगलवर गेल्यावर कळालं. गीत तयार केलेले तुम्ही क्या भालेरावने गीत तयार केलेलं आहे. त्यांचे उद्घाटन संजीवाने ऐकलेलं, मी पण ऐकलं होतं. पण अतिशय
चांगला तुम्ही तयार केला असेल संधीवर सांगण्यात आलं मला थोडक्यात आनंद आहे की त्यांचे दोन्ही युनियन थोडं काय म्हणतात आणि असंच दिवसेंदिवस त्या युगामध्ये आपण सगळेजण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे म्हणतात आणि आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही स्वतःला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला गेलं पाहिजे, फास्ट टेक्नॉलॉजीला गेलं पाहिजे आणि उद्योग त्या हिशोबाने चाललं आहे आणि आपण त्या पद्धतीने आज महाराष्ट्र असो भारतीय सगळीकडे त्याच्या पद्धतीने चाललो आणि नक्कीच खात्री केसीच्या माध्यमातून सर्व जनतेला चांगली सेवा, अपडेटेड सेवा, फास्ट सेवा मिळेल अशीच शुभेच्छा देतो आणि तयार केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जेव्हा 4 वर्षापूर्वी म्हणजे पूर्वी आपण मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण कोरोनामध्ये मोबाईल सगळ्यांना मोबाईलचं जवळ, सगळ्यांना मोबाईलमध्ये घातला असं म्हणता येईल, जवळ नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये वर्तमानपत्रांची एकूण जी प्रिंटमध्ये काम करणाऱ्या वर्तमानपत्रांची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यातनं मार्ग काढून पुढचं पाऊल डिजिटल शिवायचा पर्याय नाही म्हणून आम्ही आधुनिक केसरीचा प्रयोग केला आणि 4 वर्षामध्ये आमची टॅगलाईन विश्वव्यापी आहे. त्याचं कारण आहे कारण अमेरिकेतला, रशियामधला, जर्मनीमधला मराठी वाचक जो आहे तो डिजिटलमध्ये बघतो, त्याच्यामुळे हे विश्वव्यापी देईल आणि महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणामध्ये वाचलं जातं आणि अपडेटेड ही सगळ्यात मोठी यातली आमची जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून आम्ही मध्ये दुसरा एक प्रयोग केला. कारण प्रयोग केला पाहिजे, सुट्टीचा प्रयोग आम्ही सुरुवातीला केला होता, म्हणजे दैनिकामध्ये सुट्टी असली पाहिजे म्हणून आम्ही रविवारची सुट्टी हा एक प्रयोग केला होता. आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा दैनिक सुरू केलं त्यावेळेस वर्तमानपत्राची किंमत ही आली म्हणजे एक उत्पादन खर्चावर आधारित किंमत असली पाहिजे, पण आपल्या देशामध्ये ते धोरण नाहीये. कारण उत्पादन खर्च किती आहे वर्तमानपत्राचा, प्रिंटचा, जर 10 रुपये असेल तर त्याची किंमत किती आहे, 2 किंवा 3 रुपये. जास्तीत जास्त लोकसत्ताची किंमत आहे 10 रुपये. उत्पादन खर्चाच्या 20% किंमत संजीवा वर्तमानपत्राची आहे, 20%. आणि त्याच्यामुळे सगळं जाहिरातीवर अवलंबून आहे सरकार साहेब. आणि म्हणून वर्तमानपत्रामध्ये सामान्य माणसाचा आवाज जात नाही, जाहिरातदाराचा आवाज जातो. आणि त्यामुळे आम्ही त्यावेळेस मागणी केली होती, मी जी यात्रा केली त्याला तुम्ही भरभरून सहकार्य केलं होतं, दीक्षाभूमी ते मंत्रालय, पत्रकारांचा संवाद, विशेषतः लोकशाहीमध्ये स्थानिक माध्यमं ही अत्यंत सक्षम असली तर त्या देशाची लोकशाही अधिक सुदृढ होऊ शकते आणि स्थानिक पातळीवरचे प्रश्न, स्थानिक पातळीवरच्या सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत जाऊ शकतो. व्यवस्था कुठली असेल, नगरपालिकेची असेल, महापालिकेची असेल, जिल्हा परिषद असेल, कुठली असेल, तिथं जर आवाज द्यायचा असेल तर कॉमन माणसाला तिथली स्थानिक वर्तमानपत्रात तिथली स्थानिक माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असली पाहिजे ही आमची भूमिका होती. आणि मग त्या भूमिकेतनं सरकारने त्याची दखल घेतली. त्याच्याबद्दल सरकार म्हणून अतुल भाऊजी या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आज दुसरा प्रयोग हा आहे की वर्तमानपत्रावर गीत ही देशाच्या इतिहासामधली ही पहिली बाळाराव सरांनी सुद्धा आता सांगितली की वर्तमानपत्रावर गीत टॅगलाईन आहे पण वर्तमानपत्रावर गीत नाही. आणि ते पहिलं गीत करण्याचा मान हा आधुनिक केसरीला मिळाला आणि मी इंद्रजित भालेराव सरांचे मनपूर्वक वर्तमानपत्र हे लोकांच्या आश्रयावर चालतं, लोकांच्या प्रेमावर चालतं आणि लोकांचाच आवाज असतो म्हणून लोकांनी मदत करणं आवश्यक असतं. आधुनिक केसरीला मागच्या 4 वर्षामध्ये लोकांनी भरभरून वाचकांनी साथ दिली, समर्थन दिलं आणि हा सुद्धा पहिलाच प्रयोग आहे डिजिटलचा वर्धापन दिन. शेवटी डिजिटलमध्ये जरी गेलो तर शेवटी माणसांशिवाय काही खरं नाही. शेवटी आपण एकमेकाला भेटल्याशिवाय डिजिटल जरी असतो, आपण रोज मोबाईल जरी बघत असतो, बोलत जरी असतो, तर शेवटी भेटल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय माणसाची भूक भागू शकत नाही. मोबाईल लावा सगळ्यांनी डिजिटलवर बोलत होतो लाईट गेली डिजिटलचं महत्व कळावं. आणि त्यामुळं आधुनिक केसरीला सर्व स्तरातून
लोकांनी प्रेम दिलं आणि अवघ्या 4 वर्षामध्ये अनेक विक्रम आम्ही समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना समोर आणून आपण मी मागच्या एका कार्यक्रमाला होतो की वेगवेगळ्या घटकांना समोर आणून वेगवेगळ्या पॉझिटिव्ह आहे जे सकारात्मक आहे ते लोकांसमोर गेलं पाहिजे. समाजाचं चित्र शेवटी आपण काय मांडतो त्याच्यावर ते निर्माण होतं. आमची ही धारणा आहे आपण काय मांडतो त्यावर समाजाचं चित्र निर्माण होतं आणि म्हणून समाजाचं चांगुलपण समाजाची चांगली व्यक्ती समोर आणणं आणि त्याला लोकांसमोर त्याच्यापासून चांगल्या स्फूर्ती मिळू शकते प्रेरणा मिळू शकते आणि म्हणून हाच प्रयोग डिजिटलच्या माध्यमातून सुद्धा केला गेला आणि त्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला. म्हणून आपण सर्व मी केसरी परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद.